या ठिकाणी आपल्या जुन्नरचे एक तरुण तडफदार नेतृत्व आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आम्हाला खरोखर तुमचा अभिमान आहे. तुम्ही आमच्या प्रत्येक शब्दाला मान देऊन आमची मागेल ती कामं पूर्ण करताय आणि इथून पुढे पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही ज्या ज्या इच्छा व्यक्त करू त्या तुम्ही पूर्ण करशाल. आणि विशेष म्हणजे झेडपीसाठी जो तुम्ही आत्ता उमेदवार दिला आहे तो एकदम स्ट्रॉंग उमेदवार दिला आहे आणि त्यांना भरघोस मताने आम्ही इथून पाठिंबा देण्याचं आमच्या दत्तनगर तुम्हाला पूर्ण झाली. आणि आमची अशी इच्छा आहे की हा रस्ता वन स्ट्रोकमध्ये पूर्ण व्हावा. हे पहा, मेंबर जे आहेत आपले मेंबर, आपण मला माहिती आहे की आपल्या घरातलंच व्यक्तिमत्व आहे आणि मला पंकजने त्याविषयी पण एकदा आम्ही सहज रस्त्याची चर्चा करत होतो तेव्हा मला त्याने सांगितलं की आपल्याकडे हा आवटेमाळ्याचा जो रस्ता आहे त्याचा जो पॅच आहे तो आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचाच केला पाहिजे, कारण डांबरी रस्ता केला शिवाय जागा तो 6 महिन्यामध्ये खचतो बरोबर ना पोपटराव. तर माझी अशी भूमिका आहे तिथे विष्णूदादा, म्हणजे मी आपल्याला सांगतो साहेब तुम्ही आज सगळे मंडळी, मी 100% हा जो सगळा पॅच आहे तो 1,00,000% सिमेंट कॉन्क्रीटचाच करणार की जेणेकरून पुन्हा रस्त्याची अडचण राहणार. त्यामुळे विजयदादा हा आपला शब्द आहे, चिंता करू नका, कारण माझं कामच ते आहे की जे अनेक वर्ष वंचित राहिलेली लोक आहेत विकासापासून, ज्या लोकांना खरं तर रस्त्याचे खूप त्यांच्या आई वडिलांना, कुटुंबाला, गरोदर पत्नीला, शाळेत जाणाऱ्या मुलांना जो आजपर्यंत आम्ही त्रास पाहत आलेलो इतक्या वर्ष, मधल्या 5 वर्षाचा काळ खरं तर माझा विकासापासून मी वंचित राहिलो, त्यामुळे फार मोठ्या पद्धतीने गॅप पडला. परंतु आता सलगची पुढची जी वर्ष आहे त्याच्यामध्ये अतिशय मायक्रो प्लॅन करून वाड्या वस्त्यांच्या रस्त्याला प्राधान्य देणं, कारण मी बाहेरचे मोठे रस्ते पूर्ण केलेले. तुम्हाला माहिती आहे बेल्ला जेजुरी आपण पूर्ण केला, आता आळकुडीचा रस्ता पूर्ण होतोय, मुक्ताईचा मागच्या देवीचा रस्ता पूर्ण होतोय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बेल्ल्यामध्ये सगळे मोठे रस्ते आतमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता जेवढे काय आव्हानं आहेत ते आतले आहेत. त्यामुळे मला तुम्हाला जे आपण सन्मानपूर्वक मला जे आता उद्गार काढले आम्ही मागणी करायच्या आधी की तुम्ही दिलेल्या उमेदवाराला आवटीमाळा असेल, आपले दत्तनगर असेल, या वाड्या वस्त्या असेल, आम्ही स्मिता पंकज कणसे या उभायतांना 100% तुम्ही बहुमत देणार आहात आणि तुमच्या बहुमताला आम्ही विकासाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आपण सर्व जमणार. मला खूप आनंद वाटला, खूप दिवसानंतर करत नाही आपली सगळी मंडळी मला पाहायला मिळाली. मी त्याविषयी आलो होतो खरं सप्त्याला दत्त जयंतीच्या पण तोडकेपणाचे येते, परंतु तिथं काय फार काही लोकांशी शिवाय जाता मला काही बोलता आलं नाही, थोडी घाई गडबड होती. परंतु आपला आशीर्वादचा हात सदैव आमच्या पाठीशी ठेवा. आम्ही आपल्यापासून लांब नाही, सदैव आपला माणूस हे जे डिग्निटी जे पोस्ट आहे ते आमदार या पदापेक्षा वरचे आहे. आपला माणूस हे पद, हा जे पद आहे त्या पदाला आम्ही कधीही धक्का लावू देणार नाही. आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र राहू. तांडा वस्तीमध्ये पेगड वस्ती जी तांडा वस्ती आहे तिथे सुद्धा 10 लाख रुपये प्रस्ताव केलेले आहेत. जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं चालू आहे आता ह्या गटामध्ये. किती? हा, शिवाय मी आमदार नव्हतो, हा अजून जिल्हा परिषद व्हायचं आहे. त्यामुळे आपण काही चिंता करू नका. ताईला पाठवायचं, हा ताईला पाठवायचं आणि सगळे विकास कामं आपल्याला पूर्ण करायचे. विकास कशाला म्हणतात आणि विकास कशाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिवकालीन बेल्ला आहे. या बेल्ल्याला 1 नंबरला आणलंच पाहिजे. बेल्ला जर 1 नंबरला आलं नाही तर बेल्लेश्वर महाराज आपल्याला माफ करणार नाही, कारण खूप वर्षाची मोठी बॅकलॉग बाकी करेक्ट बोलले. त्यामुळे आपण सगळी मंडळी प्रयत्नशील राहू. नाही, रुंद करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि मदत करा. कोणी समजा असेल त्याला समजून सांगा. मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या नवीन 2026च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. विजयाचा गुलाल बेल्लेश्वराच्या प्रांगणामध्ये आणि शिवधनुष्याला आपण उजवी द्याल. शिवधनुष्याचा हा भगवा झेंडा हा आपण आटकेपार लढवून जिंकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय शिवराय. आज आपल्या या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांचं भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. त्या
निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज खरं तर शरददादांच्या माध्यमातून आपल्या या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेली जी विकास कामे आहेत ते सुद्धा पूर्ण होतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपला हा राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट विकास कामांच्या बाबतीत सगळ्या तालुक्यामध्ये एक नंबर राहील या एवढा विश्वास मी या निमित्ताने देते. शरददादा सोनवणे यांचा, स्मिताताई खडसे यांचा. विजयाची शाल घाला. अरे हे मारला सुद्धा आवाज लय मोठा लावला. मारलं पाहिजे तुला टाळ्या बाबा. रोहित आपल्या इकडे जायचंय. कसं आहे माझा आता आपण माझा तुम्हाला यावं. विशेष नाही बाकी दादा या. हो रमेश या. काळीमाती बाजूला दैवतच तुम्ही दादा. नाही नाही मामा इकडे तोंड आणि थांबू नको संध्याकाळपर्यंत. आदेशाला पाहिजे. आदेश रस्ता करायचा आहे. बस 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 बस. चांगलं काढशील मामा. हो बबन दादा घ्या ना, तुम्ही घ्या ना. बबन ये ना. ए बबन ये बाबा तू पण ये. तुम्ही ज्येष्ठच झाले आता काही बारीक राहिले. शिवायचा साबण. स्मिताताई पडलं नाही त्याला. ताई वर वर ताई इकडे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.